प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा सगळे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्रित आल्याचे एक अभूतपूर्व चित्र आपल्याला पाहायला मिळालं. निमित्त फक्त आणि फक्त आंबेडकर. आंबेडकर नाव आलं रे आलं की सगळे विरोधक एक होतात. मित्रांनो, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिकाम्या होणाऱ्या 7 जागांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या 7 जागांवर उमेदवार कोण उभे राहतील याची चर्चा सुरू झाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय शिमगा सुरू झाला. पैकी भारतीय जनता पक्षानं त्यांच्या वाट्याला आलेल्या 4 जागांवरती त्यांचे 4 उमेदवार उभे केले. भारतीय जनता पक्षाचे 4 उमेदवार त्यांनी जाहीर केले. त्याच्यामध्ये रामदास आठवले असतील, विनोद तावडे असतील, माया युगनाथे असतील किंवा रामराव वडकुते असतील. या 4 जणांची नावं त्यांनी जाहीर केल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा म्हणजे अजित पवार यांच्या गटानं सुद्धा अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांच्या मुलाला, सुनेत्राताईच्या मुलाला म्हणजे पार्थ पवारला राज्यसभेवरती घेतलं. चर्चा होती एकनाथ शिंदे यांचा पक्ष कोणाला उमेदवारी देणार आणि महाविकास आघाडी कोणाला उमेदवार देणार. पैकी एकनाथ शिंदे या आंबेडकरी चळवळीतल्या एखाद्या चेहऱ्याला तिकीट देणार का आणि तो चेहरा आनंदराज आंबेडकर हा असणार आहे का, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगली होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकरांच्या ऐवजी प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे या आंबेडकरी चळवळीतल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेवर जाण्याची संधी दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे हे बऱ्यापैकी टीकेचे धनी होण्यापासून बचावले. उलट पक्षी एका सर्वसामान्य आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला, महिलेला एकनाथ शिंदे यांनी संधी दिल्याबद्दल त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत राहिला. अर्थात आनंदराज आंबेडकरांना जर त्यांनी संधी दिली असती तर अधिक अभिनंदन त्यांचे करण्यात आलं असतं. तो भाग वेगळा, कारण राजकारणामध्ये काही गोष्टी पाहाव्या लागतात. कदाचित एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये आनंदराज आंबेडकर साहेबांबद्दल वेगळं काही असू शकते, ते येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल. परंतु सर्वात जास्त चर्चा जी झाली ती महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या संदर्भात झाली. आणि ह्या वेळेला सगळ्यांना वाटलं होतं की महाविकास आघाडी, विशेषतः काँग्रेस पक्ष, त्यांच्या वाटेला आलेल्या एका जागेवरती बाबासाहेबांच्या नातवाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांना संधी देतील. राज्यसभेमध्ये प्रकाशजी आंबेडकरांना राहुल गांधींच्या जोडीला उभं राहण्यासाठी, मोदींना घेरण्यासाठी, भाजपाला घेरण्यासाठी ते प्रकाशजी आंबेडकरांचा उपयोग करतील असं वाटलं होतं. कारण प्रकाशजी आंबेडकरांना राज्यसभेत पाठवून काँग्रेस प्रकाशजी आंबेडकरांवरती कोणते उपकार करणार नव्हती, तर उलट पक्षी प्रकाशजी आंबेडकरांना जर राज्यसभेत काँग्रेसला पाठवलं असतं तर त्याचा फायदा, सर्वाधिक फायदा हा काँग्रेस पक्षाला निदान महाराष्ट्रामध्ये झाला असता. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहेत, त्या तोंडावरती जर त्यांनी प्रकाशजी आंबेडकरांना राज्यसभेमध्ये पाठवलं असतं तर फायदा हा काँग्रेसला थेट प्रमाणात झाला असता. परंतु इथेही काँग्रेस पक्षानं आपला करंटेपणा दाखवला. मी नेहमी काँग्रेस पक्षाला कपाळ करंटे म्हणतो, याला हे कारण आहे की हा पक्ष नेहमी आंबेडकर नाव आलं की आपला करंटेपणा दाखवून देते. हा झाला काँग्रेसचा भाग. पण त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सुद्धा एक प्रकारे काँग्रेसला मदत केली. देवेंद्र फडणवीस यांचं एक वक्तव्य आपण लक्षात घ्या. या काँग्रेस पक्षानं आपला उमेदवार जाहीर करायच्या आधी देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत महत्वाचं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं, जर शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही. त्यांच्या ऐवजी जर दुसरा कोणी उमेदवार दिला तर मात्र आम्ही उमेदवार देऊ.
खरं म्हणजे ही वेळ होती काँग्रेस पक्षानं भाजपाला तोंडावर पाडण्याची. जर काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीनं प्रकाशजी आंबेडकरांना उमेदवारी दिली असती तर भाजपा त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार देणार हे बघण्यासारखं राहिलं असतं, किंवा जर आंबेडकरांच्या विरोधात भाजपानं उमेदवार दिला असता तर भाजपाचे वेगळी आंबेडकर प्रेम सुद्धा दिसून आलं असतं. परंतु ती संधी भाजपाला उघडं पाडण्याची, भाजपाला आंबेडकर प्रेमी आहे हे नकली आंबेडकर प्रेम लोकांसमोर उघड करण्याची संधी, भाजपाचे नकली आंबेडकर प्रेम जगासमोर उघड करण्याची संधी काँग्रेसला आली होती, परंतु काँग्रेसने ती दवडली. मित्रांनो, यातून एक गोष्ट लक्षात येते की काँग्रेस पक्ष हा आंबेडकरांप्रती विशेष प्रेम राखून नाही, आणि भाजपानं सुद्धा दाखवून दिलं की ते शरद पवारांना स्वीकारतील परंतु आंबेडकरांना नाही. कारण प्रकाशजी आंबेडकरांच्या शब्दात म्हणायचं झालं तर शरद पवार हे आरपार भाजपाई आहेत. भाजपाच्याच भल्यासाठी शरद पवारांचं राजकारण आतापर्यंत केलेलं आहे. शरद पवारांनी आतापर्यंत ते राजकारण केलेले आहे ते भाजपा धार्जिनं राजकारण आहे असं प्रकाशजी आंबेडकर जे म्हणतात ते देवेंद्र फडणवीस यांच्या त्या एका वाक्यावरून आपल्याला दिसून आलेले आहे. ज्या शरद पवार साहेबांना सुद्धा बाबासाहेबांप्रती प्रेम नाहीये, त्यांचं सुद्धा आंबेडकर प्रेम हे नकली आहे, वेगळी प्रेम आहे हे यातून दिसून आले. उमेदवारी फक्त प्रकाशजी आंबेडकरांच्या संदर्भातली चर्चा सुरू होती, परंतु एका प्रकाश आंबेडकरांमुळे हे सगळेच्या सगळे नकली आंबेडकरवादी उघडे पडले. शरद पवार साहेब सुद्धा उघडे पडले. ज्या शरद पवार साहेबांना राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये विधिमंडळामध्ये जाता आलं नाही फॉर्म भरायला, महाराष्ट्राच्या इतिहासामधला पहिला उमेदवार की ज्यानं घरून आपला फॉर्म भरला. का? जर पवार साहेबांनी उमेदवार नाकारली असती तर ती उमेदवारी प्रकाशजी आंबेडकरांकडे जाणार होती, आणि प्रकाशजी आंबेडकर संसदेमध्ये गेले नाही पाहिजे केवळ या एका द्वेषामुळं, आंबेडकर द्वेषामुळं शरद पवारांना बहल्ल्यावरती चढवण्यात आलं. आणि पवार साहेब सुद्धा फक्त आंबेडकरांना संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी घरात बसून का होईना त्यांनी फॉर्म भरला. किती किती द्वेष हा आंबेडकरांचा. फक्त एका आंबेडकरांना संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी काल सुद्धा काँग्रेसने प्रयत्न केले, आज सुद्धा काँग्रेस प्रयत्न करत आहे. बाबासाहेबांना सुद्धा संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसनं कालही प्रयत्न केले होते. भंडारा लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बाबासाहेबांचा पराभव ह्या लोकांनी, म्हणजे त्यावेळेच्या जनसंघानं, आताच्या भारतीय जनता पक्षानं आणि काँग्रेसने ह्या दोघांनी मिळून बाबासाहेबांचा पराभव त्यावेळेला केलेला होता. आताही बाबासाहेबांच्या नातवाला म्हणजे आंबेडकर घराण्याला संसदेमध्ये जाण्यासाठी रोखण्याकरता, संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी हे सगळे एकत्रित आल्याचे एक दुर्मिळ चित्र आपल्याला पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसून आलं. आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष हे तिघही एकत्रित आल्याचं दुर्मिळ चित्र आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आलेलं आहे. मित्रांनो, काही गोष्टी विसरायच्या नसतात. आपल्याला सुद्धा आता जे काही घडतंय ते विसरून चालणार नाही. आपल्या बापाचा पराभव आपल्या जिवारी लागलेला आहे. भंडाऱ्यामध्ये आमच्या बापाचा पराभव काँग्रेस पक्षानं त्यावेळेच्या जनसंघाला, म्हणजे आताच्या भारतीय जनता पक्षाला सोबत घेऊन केलेला होता. ते आमच्या जिवारी लागला, आम्ही त्या विसरलो नाही गोष्टी. आता सुद्धा त्याच बाबासाहेबांच्या नातवाला संसदीय राजकारणापासून रोखण्यासाठी, संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष, शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित आल्याचे चित्र आम्हाला पाहायला मिळालं. ते सुद्धा आम्हाला विसरून चालणार नाही पुढच्या निवडणुकीमध्ये.
येत्या निवडणुकांमध्ये कोणत्याही निवडणुका असो ह्या गोष्टीचा बदला आपल्याला व्याजासहित घ्यावा लागणार आहे. आंबेडकर घराण्याला तुम्ही कितीही रोखण्याचा प्रयत्न केला, तुम्ही संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न कराल हो, जनतेच्या हृदयाचं काय? जनतेच्या हृदयामध्ये, जनतेच्या काळजामध्ये आंबेडकर घराणं बसलेलं आहे. त्यांना तुम्ही कसं रोखणार? परंतु एक बरं झालं, ह्या निमित्तानं तुमचे बेगडी आंबेडकर प्रेम दिसून आलं, तुमचं नकली आंबेडकर प्रेम दिसून आलं. तुमचा आंबेडकर नावाचा जो मुखवटा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती धारण केला तो तुमचा मुखवटा गळून पडला. एक प्रकारे बरं झालं. प्रिय मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला भान आणि जाण ठेवावं लागणार आहे, विसरून चालणार नाही. आपले कोण, शत्रू कोण, यात आपण ओळखलं पाहिजे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.